पाठीमागच्या दिवसामध्ये एक व्हिडिओ बनवला होता की एकनाथ शिंदे यांचा जो शिवसेना पक्ष आहे, जो मूळ उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे, हा मूळ पक्ष उद्धव ठाकरेंना परत भेटणार आहे, कारण तसा निकाल लागण्याची शक्यता आहे। आणि त्याच्यानंतर आज अशा दिल्लीमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत किंवा ज्या प्रकारे ह्या स्पीडनी घडामोडी घडत आहेत हे बघितल्यानंतर आज असं बोलायची वेळ येते की उद्धव ठाकरे हे स्वतः शिवसेना पक्ष त्यांना मिळेलच, आणि त्या बदल्यामध्ये उद्धव ठाकरे हे स्वतः भाजपसोबत हातमिळवणी करतील आणि उद्धव ठाकरेंचे खासदार केंद्रातल्या भाजपच्या सत्तेला समर्थन करतील। त्याचं कारण असे, नितीश कुमार आहेत जे बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे समर्थक, ज्यांच्या टेक्यामुळं भाजपचं सरकार उभं राहिले। नितीश कुमार आपला टेका कधीही काढून घरी घेऊन जाऊ शकतात, कारण BJPने बिहारमध्ये ज्या पद्धतीनं नितीश कुमारांना ट्रीटमेंट दिले, हे सगळे एकंदरीत बघता नितीश कुमारांनी त्यांच्या पक्षाने मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त केलेले, आणि जर त्यांचा पाठीमागचा इतिहास काढला आपण नितीश कुमारांचा, तर ते कधी आपला टेका कोणालाही कायमस्वरूपी देत नाहीत। ज्या ज्या वेळेला त्यांना असं वाटेल त्यावेळेला ते काढून घेतात। जर नितीश कुमारांनी आपला टेका काढला तर केंद्रात सरकार पडते। म्हणून एकतर शरद पवार यांना सोबत घ्यायचं, त्यांना तर घ्यायचंच आहे, ते का घ्यायचं तर वेगळा व्हिडिओ बनवला नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलवरती। पण उद्धव ठाकरेंच्या देखील खासदारांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांची देखील आपल्याला गरज लागेल असं केंद्रातल्या भाजपला वाटतंय। म्हणून आता त्यांच्या वाटाघाटी तशा सुरू झाल्यात का काय, आणि चर्चा आणि दिल्लीतल्या घडामोडी एवढ्या वाढल्या काय, ह्याचं सगळ्यांचं एक सविस्तर व्हिडिओ बनवला, तो देखील आपल्याला नक्की जाऊन चॅनलवर बघा। तुम्हाला काय वाटतं, खरंच उद्धव ठाकरे भाजपला समर्थन देतील का, आणि जर तसं दिलं तर शिवसैनिकांची इच्छा काय असेल, त्यांना हे पटणार आहे का?